नदी मानव जातीचं अस्तित्व आणि वेगवेगळ्या संस्कृती जतन करणारी जीवनवाहिनी. असं म्हणतात की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये. नदी नारी यांना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचं स्थान आहे. पण गेल्या काही वर्षात नद्यांची गटार झालेली पाहता नद्यांचं अस्तित्व धोक्यात आलं असून त्यांचं आरोग्य नीट राहावं यासाठी काम करण्याची वेळ आली आहे. आज आपण चला जाणूया नदीला या कार्यक्रमामध्ये आजच्या नद्यांची परिस्थिती काय, विशेषतः मांजरा नदी. ही मांजरा नदी ही कुठून उगम पावते, कुठं नदीला दुसऱ्या नदीला विसर्जित होते, सागराला विसर्जित होते का एखाद्या मोठ्या नदीला विसर्जित होते, त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निघालो. महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या इतिहासात ज्या घटनेची नोंद काळ्या कुट्ट अक्षराने लिहिली गेली ती म्हणजे मांजरा नदीतील पाणी आटलं आणि दुष्काळ पडला. त्यामुळं लातूर शहराला चक्क ट्रेननं पाणी आणावं लागलं. आज अथांग वाहणारी ही मांजरा नदी आणि याच नदीवर असलेलं हे मांजरा धरण त्यावेळी कोरडं ठाक पडलं होतं. असं म्हणतात, माणसं तर सोडाच, पशु पक्ष्यांनाही पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही या नदीत आणि धरणात शिल्लक राहिला नव्हता. भयावह असा दुष्काळ दाखवणाऱ्या याच मांजरा नदीनं 2 वर्षांपूर्वी आपलं रौद्र रूप दाखवलं. मांजरा नदीला आलेल्या पुरामुळं सर्वत्र हाहाकार उडाला. पुराचं पाणी गावात शिरलं. मोठ्या प्रमाणात शेतीचं प्रचंड नुकसान झालं. तर अनेक जनावरं या पुराच्या पाण्यात वाहून गेली. गेल्या 10 वर्षातला मांजरा नदीचा प्रवास जितका रोमांचकारी आहे तितकाच तो थक्क करणार आहे. त्यामुळे या मांजरा नदीची अशी अवस्था कोणी केली? हजारो गावांसाठी जीवनवाहिनी असलेली मांजरा नदी अचानक असं का वागली? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि मांजराचं वैभव तिला परत प्राप्त करून देण्यासाठी आपण मांजरा नदीची परिक्रमा करत आहोत. महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, मांजरा यासारख्या एकूण 75 नद्यांचं संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. ह्या अभियानामध्ये आम्ही मांजरा नदीला प्राधान्य दिलेलं आहे. मांजरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे आणि सगळ्यात मोठी उपनदी आहे. जवळपास ह्या नदीचा जो फ्लो आहे, जी वाहती आहे, ती जवळपास 750 किलोमीटरचा ह्या नदीचा प्रवास आहे. 3 राज्यातून ही नदी वाहती आहे आणि 650 गावांना डायरेक्ट त्याचा बेनिफिट होणार आहे. आओ नदी को जाने, महाराष्ट्र सरकार ने और महाराष्ट्र के समाज ने मिलकर जो आज नदियां मरकर नाले बन गई हैं उनको अमृत वाहिनी बनाने की संकल्पना के साथ सभी छोटी बड़ी नदियों को जानने के लिए, उनकी बीमारी जानने के लिए और उनका इलाज करने की तैयारी करने के लिए यात्राएं सुरू की हैं. महाराष्ट्रातील नद्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि हेच ओळखून चला जाणूया नदीला हे अभियान राबवलं जात आहे. पाटोदा तालुक्यातील गवळवाडी येथे मांजरा नदीचा उगम आहे. त्या ठिकाणी आपण जलकलश घेऊन हा जलकलश साधारणतः 724 किलोमीटर महाराष्ट्रामधून बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्हा, कर्नाटकमध्ये बिदर जिल्हा आणि तेलंगणाचा भाग आपण घेऊन परत बासरच्या पुढे संगम म्हणून गाव आहे, इथपर्यंत आपण ते जाणार आहोत. मराठवाड्यातील बीडसह लातूर, उस्मानाबाद या 3 जिल्ह्यांची जीवनदायी म्हणून ओळखली जाणारी मांजरा नदी, कुठं तिला मंजिरा तर कुठं वांजरा म्हणून स्थानिक लोक ओळखतात. 3 राज्यातून प्रवास करत ही मांजरा नदी गोदावरीला जाऊन मिळते. महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या पूर आणि दुष्काळ यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी या अभियानाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये मूलतः आपण काही अभ्यास करणार आहोत
की त्या नदीचं पाणी कसं आहे, ते वाहतं आहे का, ते किती त्याच्यामध्ये पोल्युशन आहे, त्याच्यावरची त्या नदीवरची जी एक परिसंस्था तयार झालेली असते ती शाबूत आहे का, ती जर तिच्यामध्ये काही बिघाड झालेला असेल तर ती परत त्याचं रिज्युनेट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. नदी अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार आणि प्रसार करून त्याची रूपरेषा आखणे, नदीवर होणारं अतिक्रमण तसेच शोषण आणि प्रदूषण या 3 कारणांचा अभ्यास आणि त्याचे नदी व मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा देखील अभ्यास यात होणार आहे. नदियों को कहाँ कहाँ गंदे नाले मिलाए जा रहे हैं, कहाँ कहाँ पर नदियों में सूएज मिलाया जा रहा है और कहाँ कहाँ केमिकल एग्रीकल्चर से नदी पोल्यूट हो रही है, इन सारे सवालों को इस यात्रा में जाना जाएगा. शासनाबरोबर समाज आणि नदीवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुसूत्रता आणणे, राज्यातील नद्यांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, तसेच नदी संवर्धन करताना काय करणं गरजेचं आहे याची दिशा मिळण्यास या माध्यमातून नक्कीच मदत होईल. सुरुवातीला नदी म्हणजे काय ही संकल्पना थोडीफार फक्त असं एक मनोरंजन किंवा पर्यटनाचं स्थळ म्हणून ओळखली जाणारी नदी ही माझ्या संकल्पनेमध्ये होती. आणि जसं की मी या 4 दिवसामध्ये नदी परिक्रमासाठी आले तेव्हा ही मांजरा नदी मला अनुभवायला भेटली. या 4 दिवसामध्ये मला असा अनुभव आला की आमचे शिक्षक सांगायचे की नदी ही अशी असते किंवा वेगवेगळे वळण घेत जात असते आणि थोडक्यात म्हणजे नदी हे तिचं पात्र पण बदलू शकते. या मांजरा नदीचा मूळ उगम कुठून होतोय या नदी परिक्रमा यात्रेमध्ये येऊन मला समजला. स्थानिक नागरिकांच्या लोकसहभागातून नदीचं आरोग्य चांगलं राहावं आणि नदीचं संवर्धन व्हावं यासाठी नदी कशी स्वच्छ आणि संरक्षित ठेवणं आवश्यक आहे याची माहिती यावेळी देण्यात येईल. ही मांजरा नदी आमच्या गावाहून गेली, आमच्या शेतातून गेली. आज बियारे झालं आमच्या नदीवर, पण आम्हाला माहित नव्हतं मांजरांचं काय आहे महत्व, काय माहित नव्हतं आम्हाला. मग आम्ही ह्या सहलीमध्ये सामील झालो, तिथं आम्हाला ह्या मांजरांचं महत्व काय आहे ती माहिती झालं. पारंपरिक माहिती देत असताना आधुनिक विज्ञानाची जोड देऊन नदी संवर्धन आराखडा तयार करण्यात येणार असून त्या आराखड्याची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या राज्य शासनाच्या उपक्रमात लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. स्वयंसेवी संस्था, नदीकाठच्या लोकांचा सहभाग तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासक या अभियानाच्या सोबत असतील तरच हे काम अधिक जोरकसपणे होईल. खरं तर नद्यांची परिक्रमा करताना केवळ धार्मिक उद्देश हा डोळ्यासमोर न ठरता खरं तर त्याच्यामध्ये श्रद्धेचा भाग आहे, तो आहेच, पण त्याचबरोबर आता डोळसपणे नद्या आपल्याला देत असलेली सेवा, नद्या मानवी जीवनावर आत्ता करत असलेला परिणाम, त्यांची झालेली आजची स्थिती, त्यांचा पूर्वापार आपल्याशी असलेला संबंध, त्यात होत असलेले बदल, या सगळ्या गोष्टी डोळसपणे पाहणं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दुरुस्त्या करता येतील, काय सुधारणा करता येतील, या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. या दृष्टीनं मांजरेची होणारी परिक्रमा ही मला अतिशय महत्त्वाची वाटते. जोपर्यंत लोकांना माझी नदी मी नदीसाठी असं वाटत नाही तोपर्यंत हे काम नीट होऊ शकणार नाही. लोकांचा सहभाग मिळाला तरच ही मोहीम यशस्वी होईल. पण हा कार्यक्रम जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, या त्या गावच्या विकासाच्या धोरणात्मक, त्यांच्या प्रपंचाच्या धोरणात्मक तुम्ही आणला, त्याबद्दल तुमचे मी या 2 गावच्या वतीने आभारी मानतो. तुमच्यासारख्या लोकांची ह्या नदीला जाणून घेण्यासाठी निदान 1 दिवस द्यावा अशी माझी आम्हा सर्वांची अपेक्षा आहे. आणि हा 1 दिवस तुम्ही जर दिलात तर आपण आपल्या नदीबद्दल जाणून घेऊ, तिच्या जैवविविधतेबद्दल जाणून घेऊ आणि तिला कसं निर्मळ वाहतं ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. धन्यवाद.